तर अशोक खरातवरून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता ट्विटर वॉर पाहायला मिळते। बोंदू खरातला दिलेल्या पाण्याच्या जोडणीवरून शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केलाय। मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाणी जोडणी दिल्याचं ट्विट शीतल म्हात्रेंनी केलं। ताज का राज फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पडेल असं शीतल म्हात्रे म्हणाले। त्यामुळे मातोश्रीच्या मॅडम म्हणत रश्मी ठाकरेंवर शीतल म्हात्रेंचा रोख असल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात आता सोशल मीडियावर एक शब्दयुद्धच आपल्याला बघायला मिळते। मुद्दा आहे तो अशोक खरात संदर्भातला, मात्र दोन्ही शिवसेनांमध्ये हे वॉर ऑफ वर्ड्स अर्थात शब्दयुद्ध पाहायला मिळते आणि महिला नेत्यांकडून या वेगवेगळ्या पोस्ट समोर येत आहेत। तर शीतल म्हात्रे आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हणतात, क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाणी जोडणी मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर होती म्हणे, असं त्यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटलंय। यही तो नहीं ताज का राज, ठाकरेंच्या शिवसेनेला हा प्रश्न विचारला पाहिजे। ताज का राज फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पडेल, असंही या एक्स पोस्ट मध्ये शीतल म्हात्रेंनी म्हटलं। तर शीतल म्हात्रेंच्या ट्विटनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रे आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला। अंधारेंनी एक्स पोस्टवर टीका करत काय म्हटलंय ते बघूया। सुषमा अंधारे म्हणतात, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या। राज्यसभेच्या निमित्ताने चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोऱ्हे किंवा शीतल म्हात्रेंचा सेल्फ गोल केलाय ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही, असं या तथाकथित स्वयंघोषित शिंदेच्या निकटवर्तीयांना वाटतंय। विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेची भाटगिरी आपल्याला करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल। यासाठी दोघी जोमाने कामाला लागल्या तर सभागृहात गोऱ्हे अकलेचे तारे तोडायला लागल्या, तर सभागृहाच्या बाहेर शीतल म्हात्रे गोऱ्हे काय म्हात्रे काय यांचं कवित्व करायला पाने पुरणार नाहीत, असं एक्स पोस्ट मध्ये सुषमा अंधारे म्हणतायत। दोघींनाही प्रेमळ सल्ला, आवरा स्वतःला, मला संशोधन करण्याची वेळ आणू नका, असं एक्स पोस्ट मध्ये सुषमा अंधारे म्हणतायत। तर अंधारेंच्या टीकेला शीतल म्हात्रेंनी कसं उत्तर दिलंय? उबाठाच्या निवृत्तीनंतर विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलुसी कराल, असा प्रश्न शीतल म्हात्रेंनी मग या एक्स पोस्ट मध्ये विचारला। प्रियंका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला, आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा, असाही प्रश्न या पोस्ट मध्ये। त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे। ताई, खासदार आमदार व्हायची स्वप्न आता सोडून द्या, मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरी तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही, असं शीतल म्हात्रे म्हणतात। तर अंधारेंनी या संदर्भात त्याच्यानंतर पुन्हा एकदा ट्विट केलंय। अंधारेंनी काय उत्तर दिलंय म्हात्रेंना? अहो, विषय भरकटवू नका, आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत। बाय द वे, तुमचा व्हिडिओ मॉर्फ केला असं तुम्ही म्हणाला होता, तोच तो सुर्वे प्रकरणातला। त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो, असा प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला। या सगळ्या संदर्भात सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंचं नेमकं म्हणणं काय आहे तेही जाणून घेऊया, बघूया। रुपाली चाकणकरांची शिफारस आहे आणि जयंतराव पाटील यांनी जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीत तो निर्णय झालेला आहे। पण पाणी देणे हे तर मानवीय आहे, बंदुकीचा परवाना कसा मानवीय असू शकतो? 2024ला खराच्या बंदुकीचं नूतनीकरण कोणी करून दिलं? त्याच्यावर काय म्हणणं आहे बरं शिंदेच्या त्या सगळ्या सो कॉल्ड ताज, ट्रायडंट आणि अँटी चेंबरमध्ये वावरणाऱ्या त्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? मला वाटतं खरं तर इच्छुक त्याच आहेत, कारण त्या अनेक पक्षांचे उंबरठे झिजवत आहेत असंही आम्हाला कळलेलं आहे। आणि उद्धव ठाकरेजींना हे विधान परिषद न मिळता कुठेतरी त्यांना मिळावी अशी त्यांची सुप्त मनातली इच्छा आहे। संजय राऊत यांच्याबरोबर हमरीतुमरी झालेली आहे असं त्या बैठकीत असं मी ऐकलेलं आहे। त्याचप्रमाणे प्रियंका चतुर्वेदी यांनाही खासदारकी आता मिळालेली नाही आहेत, त्याही चिडून त्या बैठकीतून निघून गेल्या, हेही आम्ही ऐकलं आहे। त्याच्यामुळे कुठेतरी जी काही गॅप पडलेली आहे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी नंतर जो काही माझ्या उजेड आहे तिथे तो मीच पाडीन असं कदाचित सुषमाताईंना वाटलं असावं, त्याच्यामुळे हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।